मुंबईतील शिवसेनेची शाखा चक्क हडप केलेल्या जागेवर असल्याचा आरोप कांदिवलीतील एका मराठी माणसाने केला आहे। मुंबईतील कांदिवली येथील इराणीवाडी येथे शिवसेनेच्या विभाग प्रमुख लालसिंह राजपूत यांची शाखा आहे। मात्र हा गाळा सुषमा डी पे यांनी काही वर्षापूर्वी शिवसेना विभाग प्रमुख लालसिंह राजपूत यांना दिला होता। काही वर्षे भाडे दिल्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून भाडंच दिलं नाही। यातच सुषमा पै यांच्या पतीला अर्धांगवायूचा झटका असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे। या संदर्भात शिवसेना उभाटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी देखील आरोप केला आहे की राज्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच या लालसिंह राजपूत विरोधात गेल्या आठवड्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। ज्या दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची सरकार आली आहे, अपराधीकरण खूप वाढले। चाहे बीडमध्ये वाल्मिकी कराड नावाचा अपराधी असू द्या, चाहे मुंबईच्या कांदिवली पश्चिमच्या लालसिंग राजपुरोहित असू द्या। लालसिंग राजपुरोहितवर गुन्हा दाखल झाला आहे, पण तो अरेस्ट नाही आहे। तो कुठे आहे पोलिसला माहित नाही। लालसिंग राजपुरोहितवर एकच गुन्हा नाही आहे। एक अशी बातमी येत आहे की एक गोरगरीब माणसाची फॅमिली होती तिकडे, त्यांची जमीन दुकान हडप करून त्यांनी ऑफिस बांधलं। आणि गोरगरीब माणूस जेव्हा पोलीस स्टेशन जातात, पोलीस म्हणतात आम्ही नाही मदत करू शकते, डीसीपी कडे जा। डीसीपी कडे जातात, डीसीपी म्हणतात आम्ही मदत नाही करू शकत, वर द्या। लोक जायच्या कुठून, न्याय मागायच्या कुठे? अशी दुर्दैव परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती। ज्या प्रकारे आज महायुतीचे अहंकार आणि तानाशाहीची सरकार केली आहे, हे दुर्दैवी आहे। गोरगरिबांचं कोण ऐकणार? सरकारमध्ये बसलेले लोक, सत्तामध्ये बसलेले लोक जे नकली शिवसैनिक आहेत ते म्हणतात की आम्ही असली शिवसैनिक आहे, आणि शिवसैनिकाच्या नावावर लोकांचे दफ्तर आणि जमीन आणि ऑफिस हडपतात। लोक न्याय मागायच्या कुठे? आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जसे म्हणजे ते सीएम झाले तसंच अपराधीकरण वाढत आहे। हे चुकीचं आहे। जनताचा सूद कोण घेणार साहेब? आपल्या राज्यामध्ये कानून व्यवस्था, लॉ अँड ऑर्डर काय आहे की नाही? कधीपर्यंत हे सगळं चालणार? थांबावं लागेल, नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल। जनता हिसाब मागतात की आम्ही काय गुन्हा केला जे आमच्यावर अन्याय होत आहे। हे लालसिंग राजपुरोहित किंवा वाल्मिकी कराड सारखे नेते कसा जनतेवर अन्याय करत आहे, कोणाचा त्यांना पाठिंबा आहे, हे सगळं उघड झालं पाहिजे। 2019ला माझ्या पप्पांना पॅरालाइज झाला होता। आता इथे पॅरालाइज आहे। 2019ला आम्ही दुकान विकण्यात काढला होता कारण आम्हाला पैशांची गरज होती। तर आमचे पप्पांचे एक जवळचे मित्र आहेत हरीश मकाडे, त्यांनी कांदिवली विभाग अध्यक्ष लालसिंग राजपुरोहित यांचा सुझाव केला होता। पण आता कसं आहे, ज्यांना तेव्हा विचार केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पूर्ण दुकान विकत घेऊ, आम्हाला फक्त 2 महिन्याची मुदत द्या। तर आम्ही 2 महिन्यानंतर गेलो त्यांच्याकडे तर पैसे मागायला, पण त्यांनी काय पैसे द्यायचा इन्कार केला। बोलले तुम्ही दुकान विसरा, आता आम्ही तुम्हाला दुकान देणार नाही, कारण की तिथे आम्ही आता शाखा उघडली। आणि कारण की पैसे नाही झाल्यामुळे माझ्या पप्पांची तब्येत अजून बिघडली, कारण की पैशांची मदत पूर्ण होत नव्हती। तर आम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित बद्दल। पण कसं झालं, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही, कारण की त्यांची सत्ता होती। त्या कारण बोलले की आम्ही यांच्यामध्ये हात टाकू शकत नाही, कारण की आम्हाला वरून फोन येत आहे, त्याच्यामुळे आम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही। मग मी स्वतः गेलो, विचारलं माझ्या पप्पांचे असे झाले, तुम्ही काही करा, मी परत तुम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केली तर आम्ही तुला मारून टाकू, तुझे हातपाय तोडून टाकू, अशी सगळ्या धमकी दिल्या आम्हाला। आणि माझी मम्मी तर आतापर्यंत आम्हाला त्रासच देत आहे। कसं आहे, पैसे नसल्यामुळे पप्पांची दिवसभर परिस्थिती बिघडत चालली आहे। आणि माझी आईचं आता बघा कसं चालू आहे, बरंच होत नाही। माझी आई म्हणजे रडते, जनतेकडून भीक मागते की आमचं दुकान कसं येणार, कारण की त्यांची सत्ता असल्यामुळे ते आम्हाला पैसे पण देत नाही आणि सत्तेची ताकद दाखवत आहेत। आणि हे बाहेरचे लोक येतात आणि आमच्या मराठी माणसांवरती ते दबाव टाकतात। कितपत तुम्हाला योग्य वाटतं?
आमची हीच विनंती आहे सीएम साहेबांकडे आणि उपमुख्यमंत्रीकडे ही जागा आमची मिळवून द्या, कारण की हे लोक येणार आणि आमच्यावरती दादागिरी करणार, हे चालणारच नाही. आता 2 हप्ते अगोदर त्याच्यावरती क्रिमिनल केस पडला होता. तो मुंबईत असून पोलिसांनी त्यांना पकडलं नाही का, कारण की त्यांची सत्ता असल्यामुळे, आणि त्यांनी मला वाटतं पोलिसांना पैसे फिरवले असतील हे असं मला वाटतं. आम्ही जेव्हा पण पोलीस स्टेशनला जातो कोणी त्याची कंप्लेंट नेमणूक करत नाही. आता काय करायचं हे मला आता सीएम साहेबांकडे हेच प्रश्न पडलाय, ते आमची मदत कधीपर्यंत करतात. आमच्याकडून दुकान आपलं मिळून द्यावं मागणी होती. 5 वर्ष पहिला लालसिंग राजपूतला मी दुकान दिलेलं, त्यानंतर करून घेतलेलं होतं. शिवाय देत होता आम्हाला. आम्ही किती वेळा तरी त्याच्या दुकानात गेलो होतो, आपण त्याने आतमध्ये पण घेतलं नाही, शिवाय देत नाही अशी सांगत होतो. किती वेळा पोलीस स्टेशनला गेलो होतो आम्ही, पोलीस पण काही आमची तक्रार द्यायला काही तयारच नाही. गेले लावली आहे. जेव्हा ते म्हणजे काय बोलतात त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट करायला गेले तर श्रीकांत शिंदे साहेबांचा स्वतःचा फोन आला की कंप्लेंट घेऊ नका, ही आमची सत्ता आहे. आता श्रीकांत शिंदे साहेबांची सत्ता आल्यामुळे कोण त्यांची कंप्लेंट घेतच नाहीये, कारण की आम्हाला वाटलं होतं की एकनाथ शिंदे साहेब आमची मदत करतील, पण त्यांच्यात एकनाथ शिंदे साहेबांनी पण आमची मदत केली नाही. आता त्याचे विभाग प्रमुख असल्यामुळे त्याच्यावरती कोण कारवाईच करत नाही. त्यामुळे ते आता कांदिवलीचे विभाग प्रमुख आहेत, लालसिंग राजपूत. मी 5 वर्षापासून पॅरेलाइज आहे आणि मला चालता बिलता येत नाही बरोबर. लालू सिंगनी मला धमकी दिली आहे की मी तुमचं दुकान हडप करणार आणि पैसे द्यायला तयार नाही आहे. मला आता पैशाची फार गरज आहे. मी पुष्कळ वेळा रिक्वेस्ट केली तरी पण ऐकायला तयार नाही. तो बोला तुम्हाला जे करायचं ते करा, आमचा कोणी काय करू शकणार नाही. तर आम्ही चीफ मिनिस्टरला रिक्वेस्ट करतो मी की आमचं हे दुकान देण्याचा कृपा करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे. आणि आमच्या पोरांना पण तो धमकी देतो की तुमच्या पोरांना आम्ही मारून टाकायची धमकी देत होतो. तर मी फार घाबरलो आहे, मी काय करू. माझे BP पण माझे हाय झाले, मला बोलता पण येत नाही, तरी पण तो ऐकत नाही आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.